रायगडमधून एक मोठी बातमी समोर येते। रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून महायुतीत सध्या रस्सीखेच बघायला मिळते। विधिमंडळ परिसरात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये चर्चा झाली, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांच्यात चर्चा झालेली आहे। मंत्री भरत गोगावले चर्चेमध्ये सामील झालेले आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होतीये। रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भाजपाकडे जात आहे, तर रायगड जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळत आहे। रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना विरोधी बाकांवरती बसणार आहे। या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण रायगडमधून बघतोय। रायगड जिल्हा परिषदेत भाजप राष्ट्रवादीची सत्ता असेल, तर रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे भाजपाकडे जात आहे। तुषार उपणवार आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देतात। तुषार, मोठी बातमी म्हणावी लागेल, रायगड जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता बघायला मिळते। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजपा आपल्याला स्वतःकडे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ठेवताना पाहायला मिळणार आहे। तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे। शिवसेनेला रायगडमध्ये विरोधी बाकावर बसावं लागणार आहे। आपण पाहिलं असेल तर विधिमंडळामध्ये थोड्याच वेळापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे महत्वपूर्ण नेते उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांची आपल्याला एक चर्चा देखील होताना पाहायला मिळाली। मात्र खात्रीलायक जी सूत्रांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार रायगड जिल्हा परिषदेवरती आपल्याला भाजपाचं जिल्हाध्यक्षपद असणार आहे, तर उपाध्यक्षपद हे आपल्याला राष्ट्रवादीला मिळताना पाहायला मिळणार आहे। जी शिवसेना रायगडमध्ये जिल्हा परिषद काबीज करेल असं सगळ्यांना वाटत होतं, ती शिवसेना मात्र आपल्याला विरोधी बाकावर बसताना पाहायला मिळणार आहे। बरं तुषार, धन्यवाद या माहितीसाठी।